समाजामध्ये काही लोक ठरून आलेला आहे। समाजामध्ये काहीतरी घूम जाऊंगा चालेल पण सोडणार नाही आता एक हात पकड बघा मला 1 मिनिट फक्त मला घेऊन यायचं वायर घेऊन यायचं 1 मिनिट सुपारी घेऊन आणलं सुपारी घेऊन ज्याचं नाव ठरून आलं म्हणून सांगितलं असते त्याचं नाव हे खंडणीखोर लोक आहे साहेब, त्यांनी खंडणी गुन्हेत आलेले आहे आणि आम्हाला त्याची माहिती आम्हाला प्रत्येक वेळेस हे प्रत्येक मिटिंगामध्ये असे ध्यान करतात। म्हणून आम्ही म्हणलो की अशा खंडणीखोरांना तुम्ही बैठकीमध्ये बोलवू नका, बैठकीमध्ये तुम्ही बोलू नका आणि समाजाचा याच्यामुळं काय ओळखलं सगळं समाज विखरले गेलेलं आहे। आम्ही 2016ला ज्यावेळेस मराठा क्रांतीची मिटिंग आम्ही करायचो साहेब, तर इथं जागा पुरायची नाही आणि आज असे खंडणीखोरामुळं मोजके लोक येऊ लागले वोटरमध्ये सारखे मोजके लोक येऊ लागले। हे लोक खंडणी घेऊन पैसे घेऊन येऊ लागले लोकांकडनं, मग असं मराठा समाजाला तुम्ही असंच विखरायचं का? बैठक आज एका मताने तुम्हाला एक उमेदवार द्यायचा होता आणि तो उमेदवार देऊन ठरायचं होतं, मनोज जरांगे यांना ते नाव पाठवायचं होतं। पण काही असे खंडणीखोर सुपारीखोर लोक इथं येऊन त्यांनी या मिटिंगचं धिंगे नाही केलं।
म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांना त्याला बोलावं लागतं की तू इथं थांबू नको, तू चालले जा. तो पहिल्यापासून आम्ही सांगतो तुम्ही सुपारी घेऊन येऊ नका, सुपारी घेऊ नका. सुपारी घेऊन पहिल्यापासून लोकांना सांगतात ते की असं झालं तसं. लोक बिखोरण्याचं काम करतात साहेब. आम्ही वेळ आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांची नावं सांगू, कोणती सुपारी कोण आहे काय आहे सगळे नावं देतो. सुपारी घेऊन आलेलं सुपारी येऊन आपला प्रोटोकॉल ठरल्याप्रमाणे यांनी वागायला पाहिजे होतं. हे तसे वागले नाही. एकमेकांचे नावं घेऊन बोलायचं नाही हे ठरलं होतं, पण ठरल्यानंतरही यांनी नावं घ्यायचं काय कारण? याच्यामुळे एक दुसऱ्याला न पटणारे लोक एकमेकाशी भांडले. हा प्रकार निंदनीय आहे. सुपारी घेणाऱ्याचं करायचं काय? त्यामध्ये 2 नावं समोर आले. जेव्हा इकडून लोक मारत होते ते म्हणत होते चंद्रकांत खैरेंची सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन करत. एकमेकांना माहित असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल, असं काहीही नव्हतं. समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते. आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी टाकलेल्या मेसेजमुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो. परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा हो, आपण ज्यावेळेस बोलत असताना कोणीही कोणाचं नाव घ्यायचं नाही. परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही. न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये राडा झाला. हा प्रकार व्हायला नको होता. हा निंदनीय आहे. परंतु आता त्याला काही करू शकत नाही. आम्ही एकत्रच आहोत. आमचा एकच समाज आहे. आम्हाला वाटतं आमचा मेसेज भूमिकेला तडा गेला. नाही मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सर्वजण नाही दादांनी मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसामध्ये भांडणं करा. होत आहेत ना भांडणं, आता मग घ्या त्यांच्या भूमिकेला. हा झालेला प्रकार हा निंदनीय आहे. आम्ही याचं सांत्वन कसं आहे याचं सांत्वन करत नाही. महाराष्ट्राने बघितला, मराठा समाजाची आम्ही समाज म्हणून माफी मागतो. आमच्यात झालेला प्रकार आहे. महाराष्ट्राने याचं कुठेही वाईट वाटून घेऊ नये. आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मिटिंग लावू. आम्ही दादा म्हणतील तसंच करू. मनोज दादाच्या पाठीशीच आहोत आम्ही. हे सगळे मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजीनगर शहरामधील जो SBO शाळा आहे, या SBO शाळा परिसरामध्ये मराठा मंदिर आहे. या मराठा मंदिरामध्ये जे होती मराठा समाजाची या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी लावण्यात आली. ती बैठक या ठिकाणी सुरू होती. मात्र सगळे मराठा समाज बांधव जे या ठिकाणी जमा झालेले होते आणि अचानकपणे बैठक सुरू असतानाच आगामी लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मराठा उमेदवार द्यावा या मागणीसाठी या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आलेले होते. मात्र वरती हात करून जे आहे कोण उमेदवार अशी देखील सांगण्यात आलं. मात्र आपण सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला तर अचानकपणे बैठक सुरू असतानाच काही जणांची तुम्ही आता जे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहे आणि माजी खासदार आहे चंद्रकांत खैरे असे काही मराठा बांधव सांगत होते की या ठिकाणी जर पाहिला आपण तर तुम्ही चंद्रकांत खैरेंची सुपारी घेऊन आला असं देखील सांगलं जात होतं. मात्र असं आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मराठा समाजाच्या 2 गटामध्ये या ठिकाणी हाणामारीला सुरुवात झाली आणि ही बैठक जे सध्याला सर्व वातावरण या ठिकाणी हे झालेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची
एक कुठेतरी हे सगळा मराठा समाजाचा जो हा वाद होता हा समोर आल्याचं सदर चित्र दिसून आलेलं आहे. लोक मीटिंग लावते यांचा समाचार घेतला पाहिजे. चार लोक येतात मीटिंग लावता, 2 लोक बोलवता. तुमच्या मनाची तुमच्या बापाची मक्तेदारी आहे. समाज तुमच्या बापाचा एकट्याचा. हा मनोज दादांनी तुम्हाला असं सांगितलं की 4 लोक या, आम्ही दादाच्या पाठीचे आहोत, दादांसोबत कायम उभे राहतो आम्ही खंबीरपणे. मनोज दादा जे सांगते तीच पूर्व दिशा समाजाची असेल. आणि आज परत आम्ही सर्व जुने सहकारी मिळून, माझे सहकारी सुनील भाऊ कोटकर छावामध्ये आम्ही सोबत काम केलंय. माझे किशोर पाटील असतील, आम्ही बाळू अवताडे असतील, आम्ही सगळे सोबत काम केलंय. आम्ही परत ही मीटिंग एकत्र आणून एकत्र मीटिंग लावून समाजाची मीटिंग काय असते या 4-2 लोकांना आम्ही दाखवून देऊ. याच्यापेक्षा मोठी मीटिंग आम्ही परत आयोजित सर्व समाज हा एकत्रच आहे आणि एकत्रच राहणार आहे. कोणी पण करू शकत नाही. पण काही जण या मीटिंग मध्ये आमचा झालेला वाद आहे याला बाहेरच्या वाट्यावर न्यायला नको. आणि जे कोणी वाट्यावर नेतील समाजात ते लोक समजून घ्यायचे की ते समाजाच्या विरोधातले लोक असतील. शिवाजी महाराज ही मीटिंग 4 भीतीच्या हाती आणि हा विषय 4 भीतीच्या हातात ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराज की सिद्धू भाऊ स्टँड येतो का मला आता? वाक्य मारायचं आता. लाईट केलं बेटा. शहरामध्ये खेड्यामध्ये तुम्ही लावता लोकांचं काय जनमत आहे, लोकांना त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे किंवा सत्तर मराठा समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्व कोण आहे असं व्यक्तिमत्व समोर यावं यासाठी दादांचा आदेश होता अंतर्वालीतला की बैठका घ्या, कॉर्नर बैठका घ्या, त्यातनं एखादा चांगला उमेदवार पुढे येईल. आज त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा भवन SBO शाळेजवळ इथे एक बैठकीचं आयोजन केलेलं होतं. कारण सर्वसामान्य मराठाचा तेवढाच अधिकार आहे बैठकी घेण्याचा आणि त्या अनुषंगाने बैठक लावली होती. कालही एक हडकोमध्ये बैठक झाली, त्या अनुषंगाने बैठक लागली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येकजण शांतपणे आपलं मत मांडत होतं. पण जाणून बुजून काही लोकांनी ही बैठक फक्त उधळून लावायची किंवा मराठा क्रांती मोर्चा हे बघा अंतरवाली सराटी या ठिकाणी जी 24 तारखेला बैठक झाली त्या बैठकीमध्ये दादांचा असा आदेश होता की गावोगावामध्ये जाऊन कॉर्नर बैठका घ्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घ्या. जनमानसाचा काय आवाज आहे, जनमानसाच्या मनातला कोण उमेदवार आहे
हा उमेदवार समोर आला पाहिजे, त्याचं कार्य, त्याचं कर्तृत्व, त्याने समाजासाठी काय काम केलेलं असं व्यक्तिमत्व समोर येणं गरजेचं होतं. म्हणून जनमानसाचा कौल घेण्यासाठी, जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक आज इथं छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी लावलेली होती. आणि या बैठकीसाठी समाज बांधव इथे जमा झालेले होते आणि बैठक अगदी व्यवस्थित चालू होती. शांतपणे प्रत्येकजण आपलं मत या ठिकाणी मांडत होतं. परंतु काही कारण नसताना, कुठलाही वादविवाद नसताना 2-4 समाज बांधवांनी उठून अगदीच आमच्या एका समाज बांधवाला मारलं. पण काही त्याला म्हणजे कुठलाच काही त्याचा वादविवाद झाला नाही किंवा काहीच नाही. असं मारलं की अगदी आता आपण सांगू शकत नाही. परंतु मला असं वाटलं की कुठेतरी समाजाला गालबोट लागावं, मराठा क्रांती मोर्चाला गालबोट लागावं किंवा कोणत्या पण मनोज जरांगे पाटलाचं आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागावं, यासाठी हे कृत्य या ठिकाणी केलंय का असा प्रश्न मला पडतोय. कारण समाज बांधव, मराठा समाज हा आपल्या सर्वांना माहिती आहे का शांतप्रिय आहे. आतापर्यंत 58 मोर्चे इतके शांततेत काढले आहे. परंतु आजच्या बैठकीमध्ये जाणून बुजून हा गोंधळ करायचा काही लोकांचा प्रयत्न होता, हे याच्यावरून दिसून आलेलं आहे. डॉक्टर मनीषा मुंडे, छत्रपती संभाजीनगर. काय सांगाल ताई, नेमकं काय कारण आहे, कशामुळे पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहे. मात्र आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे असं देखील आता मराठा बांधवांकडून सांगितलं जात आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की काही मराठा बांधव हे देखील सांगत आहे की आम्हाला या बैठकीची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. म्हणजे जे मोजकेच जे मराठा बांधव जे आहेत ही जी बैठक ऑर्गनाईज केली जाते आणि हीच बैठकीत या ठिकाणी तेच उपस्थित असतं असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. मात्र काही जणांकडून आता मराठा बांधवांकडून आवरासावर सध्याला सुरू आहे. आमच्यामध्ये कोणताही असा वाद नाही असं देखील सांगितलं जात आहे. मात्र सध्या आपण जर पाहिलं तर संबंधित जे पोलीस ठाणे आहे, या पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या मराठा बांधवांना समजवण्यात या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्या सध्याला दिसत आहेत. चला बाहेर. आणले का नाही? काय का
चांगला आहे ना. चलो अरे भाऊ चलो चल अरे भाऊ चला कमले जरा पडते तुझे काय हा बीटच नाही आहे बीट वाला सुट्टी काय झालं आम्हाला व्हेरी गुड मला चांगलं काम सांगायचं ना आधी थोडं थोडं केली